विविध भारती पुणे. ठळक बातम्या. राज्याच्या $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या स्वप्नपूर्तीमध्ये कामगारांचा सिंहाचा वाटा आहे असं प्रतिपादन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी केलं आहे. 36वे कामगार भूषण पुरस्कार आणि विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारांचं वितरण काल मुंबईत राज्यपालांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणि त्यांना शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणाहून देण्यासाठी अॅग्रिस्टॅक उपक्रमाअंतर्गत 31 मे पर्यंत नोंदणी करावी असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. बावनकुळे यांनी काल नागपूर इथून दूरदृश्य प्रणालीद्वारे खरीप हंगामाचा आढावा घेतला. ही नोंदणी केली नसलेल्या शेतकऱ्यांना वीज बिलाची सवलत मिळणार नसून त्यांना जुलैपासून वीज बिल देण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमेच्या रात्री राज्यातल्या विविध अभयारण्यांमध्ये काल प्राणी गणना करण्यात आली. अकोला जिल्ह्यातल्या काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य, नान्नज अभयारण्य तसंच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या पाणवठ्याजवळील मचाणांवर बसून चंद्राच्या लख्ख प्रकाशामध्ये प्राणी गणनेचा चित्तथरारक अनुभव असंख्य निसर्गप्रेमींनी घेतला. यावेळी वाघ, बिबट्या, नीलगाय, अस्वल, चितळ, रानडुकरं, कोल्हे, मोर, रानकुत्र्यांसारख्या विविध प्राण्यांचं दर्शन निसर्ग अभ्यासकांना झालं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह आणि समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी निगडी इथल्या कौशल्यम लाईट हाऊस कौशल्य विकास केंद्राला भेट दिली. या भेटीत प्रशिक्षण पूर्ण करून यशस्वीरित्या नोकरी मिळवलेल्या युवक युवतींशी आयुक्त सिंह यांनी थेट संवाद साधला. अंबाजोगाई इथं मराठी भाषेच्या विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं, शिवार साहित्य संमेलनासारख्या लहान साहित्य संमेलनालाही अनुदान देण्यात यावं यासारखे 12 ठराव संमत करून काल माजलगाव इथं 16व्या शिवार साहित्य संमेलनाचा समारोप करण्यात आला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 वाजून